दादा, या पुस्तकात लिहिलंय की प्राचीन भारताला सोनेरी पक्षी म्हटलं जायचं. खरंच भारत इतका श्रीमंत आणि खास होता का? हो रोहन, भारत एकेकाळी जगातील सर्वात समृद्ध देशांपैकी एक होता. ही उपाधी त्याच्या आर्थिक, सांस्कृतिक आणि बौद्धिक वैभवांचं प्रतीक होती. मी तुला यामागचं कारण सांगतो. सोनेरी पक्षी ही भारताच्या प्रचंड संपत्ती, ज्ञान आणि सांस्कृतिक संपन्नतेची ओळख होती. पाहूया भारत ही उपाधी का पात्र ठरली. आर्थिक समृद्धी, नैसर्गिक साधन संपत्ती. भारताकडे भरपूर सोनं, मसाले, कापड आणि मौल्यवान रत्ने होती. तो जगातील सर्वात मोठा मसाले आणि कापसाचा उत्पादक होता. विकसनशील व्यापार. भारताकडे सिल्क रोड सारखे मजबूत व्यापार मार्ग आणि अरबी समुद्र व बंगालच्या उपसागराद्वारे समुद्री संपर्क होता. रेशीम, हत्तींचे दात आणि निळी यांसारख्या वस्तू युरोप, आफ्रिका आणि आशियाला निर्यात केल्या जात. श्रीमंत शहरे, पाटलीपुत्र, उज्जैन आणि कांचीपुरम यासारखी शहरे व्यापार आणि संस्कृतीची केंद्रे होती. या शहरांमध्ये सापडलेल्या नाण्यांवरून तेथील आर्थिक हालचालींचा अंदाज येतो. म्हणजे जगभरातून व्यापारी भारताशी व्यापार करायचे. हो, भारताच्या संपत्तीमुळे रोम, ग्रीस आणि चीन सारख्या देशांतील व्यापारी इथे येत होते. कृषी संपन्नता. सुपीक जमीन. सिंधू आणि गंगा नदीच्या खोऱ्यातील जमीन अतिशय सुपीक होती आणि तांदूळ, गहू, ऊस यांसारख्या पिकांचा मोठा उत्पादन होत असे. प्रगत तंत्र. नांगर, कालवे यांसारखी साधने वापरून उत्पादन क्षमता वाढवली जात असे. जागतिक मागणी. भारतीय मसाले जसे काळी मिरी आणि वेलदोडा काळं सोनं म्हणून ओळखले जात. कृषी हा अर्थव्यवस्थेचा खूप मजबूत पाया होता, हो ना? त्यामुळे भारत स्वतंत्र आणि समृद्ध होता. सांस्कृतिक आणि बौद्धिक समृद्धी. विद्येची केंद्रे. नालंदा आणि तक्षशिला विद्यापीठे औषधशास्त्र, गणित आणि खगोलशास्त्रासाठी प्रसिद्ध होती. आर्यभट्ट यांनी शून्य आणि त्रिकोणमितीचे मूलतत्व मांडले. कला आणि स्थापत्य. खजुराहो मधील मंदिरे आणि मोहनजोदडो मधील नृत्यरथ मूर्ती भारतातील कलाविष्काराची साक्ष देतात. सांस्कृतिक सखोला. विविधता असूनही भारताने अनेक परंपरा, तत्वज्ञान आणि धर्मांचा एकत्रित संगम साधला. भारत संपत्तीशिवाय कल्पकतेचा आणि विचारांचाही वारसा जपणारा. भारताचं ज्ञान आणि संस्कृती हे सोन्यासारखं मौल्यवान होतं. आत्मनिर्भर अर्थव्यवस्था. हस्तकला. भारतीय कारागीर कापड विणणे, दागिने बनवणे आणि भांडी तयार करण्यात कुशल होते. शाश्वत गावे. गावे अन्नांपासून साधनांपर्यंत सर्व काही स्वतः तयार करत असत. त्यामुळे आयातीवर अवलंबून राहावे लागत नसे. स्थिर शासन. मौर्य आणि गुप्त साम्राज्यासारख्या सत्तांनी राजकीय स्थैर्य दिले, ज्यामुळे आर्थिक प्रगती झाली. भारत खऱ्या अर्थाने कसा बहरला हे समजतंय. हो, पण भारताच्या संपत्तीमुळे तो परकीय आक्रमणांचा लक्ष्य झाला. जागतिक मान्यता. प्रसिद्ध प्रवासी मार्को पोलो आणि इब्न बतुता यांसारख्या प्रवाशांनी भारताला संपत्ती आणि शहाणपणाचं केंद्र म्हटलं आहे. संपत्तीची आख्यायिका. भारताचं सोनं आणि मसाले इतके सुप्रसिद्ध होते की ख्रिस्तोफर कोलंबसने भारताचा नवीन मार्ग शोधण्याच्या प्रयत्नात अमेरिका शोधून काढला. भारताचा प्रभाव खूप दूरवर पोहोचला होता. हो, आणि सोनेरी पक्षी ही उपाधी भारताच्या जागतिक महत्वाला न्याय देते. थँक्यू दादा. आता मला समजलंय की सोनेरी पक्षी ही उपाधी केवळ संपत्तीबद्दल नव्हती, तर ती लोकांबद्दल, ज्ञानाबद्दल आणि संस्कृतीबद्दलही होती. खूप छान रोहन. सोनेरी पक्षी हा वारसा आपल्याला भारताच्या ताकदीची आणि टिकून राहण्याच्या गुणाची आठवण करून देतो. हो दादा.